त्याच पद्धतीची बटाट्याची नेहमीचीच भाजी मुले खाऊन कंटाळतात. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मुलांच्या आवडीची डब्यासाठी बटाट्याची भाजी पाहणार आहोत. भाजी साधी आहे पण चवीला म्हणाल तर एक नंबर. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 3 बटाटे घेतले आहेत. बटाटे स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर पिलरने सोलून घ्यायचे. तर इथे मी सर्वच बटाटे सोलून घेतले. बटाटे सोलून घेतल्यानंतर कापून घ्यायचे आहेत. तर थोड्या वेगळ्या पद्धतीने कापून घ्यायचे म्हणजे मुलेसुद्धा आवडीने खातील. जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बटाट्याचे कापे तयार करून घ्यायची, फोडी तयार करून घ्यायच्या. अशा पद्धतीने बटाटे कापून घ्यायचे म्हणजे मुलांना काहीतरी वेगळं वाटेल आणि मुले आवडीने ही भाजी फस्त करतील. तरी अशाच पद्धतीने राहिलेले जे बटाटे आहेत ते मी सर्वच कापून घेणार आहे. त्या अगोदर हे बटाट्याची जी फोडी आहेत त्या पाण्यामध्ये घालून घ्यायच्या म्हणजे कालसर पडणार नाही. राहिलेल्या बटाट्याचे सुद्धा अशाच पद्धतीने फोडी करून घेतल्या आणि पाण्यामध्ये घालून घेतल्या. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ बटाट्याची फोडी आहेत त्या धुवून घ्यायच्या, कारण बटाट्यामध्ये स्टार्च खूप असतो. लगेचच फोडणीची तयारी करूया. तर त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 1 छोटा चम्मचभर तेल घालून घ्यायचे. तेल इथे कमीच वापरले आहे कारण लहान मुलांना आपण टिफिन बनवतोय त्यासाठी. 1/2 चम्मचभर मोहरी, 1/2 चम्मचभर जिरे आणि मोहरी व्यवस्थित फुलली की यामध्ये 1/2 चम्मचपेक्षा कमी हिंग घालून घ्यायचा. बारीक चिरलेला 1 कांदा घालून घ्यायचा. कांदा मस्त असा परतून घ्यायचा तेलामध्ये. पूर्ण कांदा ट्रान्सफर होईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतला. त्यानंतर यामध्ये काही कोरडे मसाले घालायचे आहेत. तर 1/2 चम्मचभर हळद, 1/2 चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट आणि 1/2 चम्मचभर घरचे तिखट आणि अर्धा चम्मचभर धणे पावडर घालून घ्यायची. व्यवस्थित मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे. मसाले परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत. तर सर्व बटाट्याच्या फोडी घालून घेतल्या. चम्मचने तळापासून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. चवीला म्हणाल तर ही भाजी जबरदस्त लागते. जास्त काही मसाल्यांचा वापर करायचा नाही, अगदी नेमकेच मसाले वापरायचे आहेत. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. परत चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. झाकण ठेवायचे आहे आणि झाकण ठेवून ही वाफेवरती भाजी शिजवून घ्यायची. अधूनमधून भाजी चेक करायची आहे म्हणजे कढईच्या बुडाला लागणार नाही, यासाठी अधूनमधून भाजी चेक करायची. तर वाफेवरतीच ही भाजी मस्त तयार होते आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागते. तर झाकण काढून घेतले. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1/2 चम्मचभर चाट मसाला. अगदी चटपटीत ही भाजी तयार होते. लहान मुले टिफिन फस्त करून येतील एवढी ही मस्त लागते. चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घेतले. त्यानंतर अगदी शेवटी थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपली मस्त अशी चटपटीत बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. 2 पोळ्या जास्तीच्याच खातील मुलं, एवढी ही चवीला भन्नाट लागते. प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. तर अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्कीच मुलांना बनवून द्या. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. जास्त मसाले न वापरता ही भाजी नक्कीच मुलांना बनवून द्या. तुम्ही कोणत्या भागातून पाहताय ते सुद्धा सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.